UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएम संदर्भामध्ये आंदोलन करण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये चर्चा। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा ईव्हीएम वरून रोष व्यक्त। कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। देशातील लोकशाही संकटात ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटची मागणी करा, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन। फडणवीस मुख्यमंत्री होणार, भाजप हायकमांडकडून शिंदेना संदेश। मुख्यमंत्री पदासाठी शिंदेही आग्रही, मात्र भाजप मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही, रामदास आठवलेंचा दावा। मुख्यमंत्री कोण याची आज किंवा उद्यापर्यंत घोषणा, अजून कुणाचंही नाव निश्चित नाही। जो निर्णय होईल तो शिंदे नाही मान्य असेल, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। आम्ही एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेनी आम्हाला कोणताही शब्द दिला नव्हता। मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवा आहे, काँग्रेस नेते नाना पटोलेंची खोचक टीका। ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली तेच मुख्यमंत्री व्हावेत, मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर शंभूराज देसाईंचं उत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार। नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग। भाजपचे 10, शिंदेचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। दादांचे 3 आमदार कॅबिनेट तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटाचे 7 खासदार, 4 माजी खासदार मोदींना भेटणार। किमान 2 वर्ष तरी शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळावं, मोदींकडे मागणी करणार, सूत्रांची माहिती। राज्याचं नेतृत्व मोदी शहा ठरवतील, भाजपकडे स्वतःचं बहुमत, त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मोदी शहांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, येत्या काही दिवसात नव्या सरकारचा शपथविधी, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राहुल गांधींची दिल्लीमध्ये बैठक, बैठकीला मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित। रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी, निवडणूक कालावधी संपल्यामुळे रश्मी शुक्ला पुन्हा पदावर कार्यरत। उदयनराजे भोसले आणि अजित पवारांची भेट, देवगिरी बंगल्यावर जात उदयनराजेंनी अजित पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, अजितदादा गटाकडून घड्याळ चिन्ह वापरून भ्रम निर्माण, पवार गटाचा आरोप। सोनं 1300 रुपयांनी तर चांदी 1200 रुपयांनी स्वस्त, सोनं 77,600 रुपये प्रति तोळा तर चांदी 90,500 रुपये प्रति किलो। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद, मुंबई गोवा वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवली। मुंबईतील 26/11च्या हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण, मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये शहीदांना मानवंदना, शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यामुळे मुदतवाढ देण्याची नामुष्की। थंडीचा जोर वाढला, पुण्यामध्ये 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, पारा आणखी घसरण्याचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।